पुंडलिक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख। तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख। मनात ते दाव घेई राहे विठोबाचे पायी, तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा। तुम्ही घ्या रे डोळे सुख पहा विठोबाचे मुख। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 5 चरणाचा अभंग आहे आणि महाराज या अभंगातून आपल्या इंद्रियांना विनंती करतायत की इंद्रियांनो, तुम्ही भगवंताच्या दिशेने वळा। का बरं? इंद्रियांना विनंती करण्याची वेळ महाराजावर का आली किंवा तुमच्या आमच्यावर काय येते? महाराजावर म्हणण्यापेक्षा आपल्यावरच येते। इंद्रियांना विनंती का करावी लागते की तुम्ही भगवंताच्या दिशेने वळा। तर याचं कारण निसर्गतः इंद्रियांची सारखी विषयाकडे धाव असते। इंद्रियांचा असा समज झाला आहे की सुख फक्त विषयातच आहे, इतरत्र कुठं सुखच मिळत नाही। दानबारा लिहित आहेत की या विषया वाचून कही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा। या विषया वाचून कही अनेक सर्वथा रम्य नाही, ऐसा स्वभावची पाही इंद्रियांचा। की इंद्रियाशिवाय रम्य असं दुसरं काही नाहीच आहे। सुख आहे ते फक्त इंद्रियात आहे, इतरत्र कुठं सुखच नाही, असा या इंद्रियांचा पक्का समज झाला आहे। सुख आहे ते फक्त विषयातच, इतरत्र कुठंच नाही, असा इंद्रियांचा पक्का समज झाला आहे। आणि म्हणून स्वभावताच निसर्गताच ही इंद्रिय विषयाच्या दिशेने सतत धावतात। त्यांना बराच लिहित आहेत की हितासी जे जे निके ते या इंद्रियात सदा दुखे। जे आमच्या हिताचं आहे ते इंद्रियांना आवडत नाही। देवाची प्राप्ती आमचं हित आहे, पण इंद्रियाला म्हटलं का नाही चला आपण देवाच्या दिशेने जाऊ, ते इंद्रियांना दुःख होतं। आमच्या हिताचं आहे ते इंद्रियांना आवडत नाही। इंद्रियांना आवडतं ते फक्त विषय भोग। हितासी जे जे निके ते या इंद्रिया सदा दुखे। इंद्रियांना आम्ही विनंती केली की बाबांनो चला आपण देवाच्या दिशेने जाऊ, देवाची प्राप्ती करू, तर इंद्रियांना दुःख होतं। किती दुःख होतं? दानवराय वर्णन करतायत की इंद्रियांना विषयातून तोडताना इंद्रियांना किती दुःख होतं। माऊली लिहित आहेत, सारसाही बिघडता होय ओव्हावनी वत्स काढिता, नवे भनंगू दवडिता भानावरुणी। पै माये पुढोनी बाळक काळे नेता जे एक, होय का उदक तुटता मिनी। तसे विषयांचे घर
इंद्रिया सांडिता थोर, युगांत होय ते वीर, विराग साहती. ज्ञानोबा आहे. या 3 वयातून ज्ञानोबा सांगतायत की इंद्रियांना विषयातून तोडताना इंद्रियांना किती दुःख होतं. सारसाही बिघडता, होय ओहावनी वत्स काढिता. नवे भनंगू दवडिता, भानयावरुनी. ते सारस नावाचे पक्षी असते, चक्रवाक. ते मेल फिमेल नर मादी त्यांचा जर विरह झाला, ताटातूट झाली, तर ते एकमेकाला शोधत असतात. ते शोधण्यात त्यांना जे भयानक दुःख होतं. किंवा गाईचं वासरू, गाईला प्यायला सोडले, गायीने पाना सोडलाय, वासरू पितंय आणि पिता पिता त्या वासराला कासेतून बाजूला वढलं. किंवा 2 दिवसाचा उपवासी मनुष्य ताटावर बसलाय, तोंडात घास घालायचा की त्याला म्हणलं उठ, आणि ताटावरून उठवलं त्याला खात्या ताटावरून. या तिघांना जेवढं दुःख होतं तितकं दुःख इंद्रियांना विषयातून बाहेर काढताना होतं. हेही 3 दृष्टांत ज्ञानोबांना कमी वाटले. ज्ञानोबा शेवटी 4था दृष्टांत, 4थं उदाहरण देत आहेत की नवे याहीपेक्षा इंद्रियांना अधिक दुःख होतं विषयातून बाहेर काढताना. ते म्हणजे मासा जर पाण्यातून बाहेर काढला तर त्या माशाला जेवढं दुःख होतं तितकं दुःख इंद्रियांना विषयातून बाहेर काढताना होतं. मासा पाण्यातून बाहेर काढला की तडपडतो आणि प्राण सोडतो. मग माशाला पाण्यातून बाहेर काढलं किती दुःख होतं आहे त्याची कल्पना करता येत नाही. मासा पाण्यातून बाहेर काढला, त्या माशाला जे कमालीचं दुःख होतं तितकं दुःख इंद्रियांना विषयातून बाहेर काढताना होतं. आणि मग जोपर्यंत आम्ही या इंद्रियांना विषयातून बाहेर काढत नाहीत तोपर्यंत आम्हाला भगवंताची प्राप्ती नाही. आणि मग इंद्रियांना जर विषयातून बाहेर काढायचं आहे, इंद्रियांची प्रिय वस्तू आहे विषय, मग या इंद्रियांना विषयातून बाहेर काढायचं आहे तर त्यांना विनंतीच करावी लागेल, त्यांचे हातपाय पडावं लागेल. तेव्हा कुठंतरी ते आमचं ऐकलं तर ऐकतील. जसं एखादा मोकार टुकार मुलगा आहे, नेहमी वाईट वागतो, बाप त्या मुलाला झापतो, रागावतो. बाप रागावला की बापाच्या बोलण्याचं वाईट वाटतं, बापाबद्दल द्वेष निर्माण होतो मुलाच्या मनात, मुलगा अजून बिघडतो. मग इथं बापानं काय करायला पाहिजे? मुलगा वाया गेलाय मान्य, पण त्याला रागावण्यापेक्षा, त्याच्यावर क्रोधित होण्यापेक्षा त्याला प्रेमानं चुचकारून समजावून सांगावं, कदाचित तो ठेप्याला येईल. तसं इंद्रियांना आम्ही जर दाबदडप केली आणि निघा म्हणल्या विषयातून आणि चला चला देवाच्या दिशेने असं म्हटलं तर कदाचित ते आमचं ऐकणार नाहीत. त्या मुलासारखं जास्त बिघडतील. मग त्यांना चुचकारून प्रेमानं विनंतीनं गुडीगुडीनंच विषयातून बाहेर काढावं लागतं आणि देवाच्या दिशेने वळवावं लागतं. आणि इथे तुकोबरायाने हेच केले, इंद्रियांना विनंती केली आणि इंद्रिये विषयातून काढून देवाच्या दिशेने वळवली आहेत. का बरं इंद्रिये विषयातून का काढावी लागतात? कारण जोपर्यंत इंद्रिय विषय भोगतात तोपर्यंत तुमच्या हातून पाप पुण्याची निर्मिती होत राहते. आणि जोपर्यंत पाप पुण्याची निर्मिती तुमच्या जीवनात आहे तोपर्यंत तुम्हाला संसार बंधन आहे. कारण
थोडे जरी पाप पुण्य तुमच्या जीवनात शिल्लक राहिलं तर ते तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं. तुमचा मोक्ष आणि तुमचा देव तुम्हाला दुरावतो. नरबराय लिहित आहेत, अगा कर्मे जे उरावे तर तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. अगदी थोडे मुंगीच्या पायात जरी पाप पुण्य शिल्लक राहिलं तर ते भोगावंच लागतं. ते भोगण्यासाठी पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात. अगा कर्मे जे उरावे तर तीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. एकूण 5 ज्ञानेंद्रिय. प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला स्वतंत्र विषय आहे. कान, नाक, डोळा, जीभ आणि त्वचा ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत. शब्द हा कानाचा विषय. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती तेत द्वेषा द्वेष उपजती श्रवणाद्वारे. रूप हा डोळ्याचा विषय. भैसूर आणि सुरेख रूपाचे स्वरूप देख जे उपजवी सुखदुःख नेत्रद्वारे. ज्ञानोबा आहे. रूप हा डोळ्याचा विषय. गंध हा नाकाचा विषय. सुगंधो आणि दुर्गंधो हा परिमळाचा भेदू घ्राणाशु विषादू तोषू देता. गंध हा नाकाचा विषय. स्पर्श हा त्वचेचा विषय. मृदू आणि कठीण स्पर्शाचे 2 गुण जेत वपूचे निसंगे कारण संतोष खेदा. चव हा जिभेचा विषय. तैसाची द्विविध रसू उपजवी प्रीती आणि त्रासू म्हणून हा अपभ्रंशू विषय संगू. अशा प्रकारे 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला स्वतंत्र विषय. शब्द हा कानाचा विषय. शब्द हे 2 प्रकारचे, एक स्तुतीपर एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. रूपही 2 प्रकारचं, भैसूर आणि सुरेख. सुरेख रूप डोळ्याच्या आवडीचा विषय, भैसूर रूप डोळ्याच्या नावडीचा विषय. गंधही 2 प्रकारचा, सुगंध आणि दुर्गंध. सुगंध हा नाकाच्या आवडीचा विषय, दुर्गंध नाकाच्या नावडीचा विषय. स्पर्श 2 प्रकारचा, मृदू आणि कठीण. मृदू स्पर्श त्वचेच्या आवडीचा विषय, कठीण स्पर्श त्वचेच्या नावडीचा विषय. आणि चव 2 प्रकारची, अर्थात रस 2 प्रकारचा, एक गोड आणि दुसरा कडू. 6 आहेत पण 2च धरू आपण, गोड आणि कडू. गोड रस जिभेच्या आवडीचा विषय, कडू रस जिभेच्या नावडीचा विषय. इंद्रिय विषयात रत आहेत. निसर्गतः इंद्रियाची ओढ विषय भोगाकडे आहे. कारण इंद्रियाचा समज झाला आहे की या विषया वाचून काही अनेक सर्वथा रम्य नाही ऐसा स्वभावची पाही इंद्रियाचा. या विषयाशिवाय इतरत्र जगात कुठं सुखच नाही असा या इंद्रियांचा समज झाला आणि ते सारखे विषयाकडे धावत आहे. आणि इंद्रिय विषय सेविती ते तर हर्ष शोक उपजती आणि अंतर अल्पवती येणे संगे. इंद्रियाने विषय भोगला त्यातून पाप पुण्याची निर्मिती, सुखदुःखाची निर्मिती. आणि हे सुखदुःख भोगण्यासाठी मनुष्य संसार बंधनात पुन्हा पुन्हा जन्मतो मरतो, संसार बंधनात अडकतो. उदाहरण म्हणून तुम्हाला कानाचा विषय सांगतो की कानाचा विषय भोगला तर पाप पुण्याची निर्मिती कशी होती आणि मनुष्य संसार बंधनात कसा अडकतो. कान हा ज्ञानेंद्रिय. शब्द हा कानाचा विषय. शब्द हे 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. देखे शब्दाची व्याप्ती, निंदा आणि स्तुती तेत द्वेषा द्वेष उपजती श्रवणद्वारे. श्रवणद्वार म्हणजे कान. कान ज्ञानेंद्रिय. शब्द हा कानाचा विषय. शब्द 2 प्रकारचे, एक स्तुतीपर आणि एक निंदापर. स्तुतीपर शब्द कानाच्या आवडीचा विषय, निंदापर शब्द कानाच्या नावडीचा विषय. उदाहरणार्थ एखाद्या माणसानं तुमची फार तोंड भरून स्तुती केली, तुमचं कौतुक केलं, तुमची वाहवा केली, तुम्हाला मोठेपण दिलं, तुमच्या पुढं पुढं केलं.
तात्पर्य एखाद्या माणसाने तुमची स्तुती केली, तर ज्या माणसानं आपली स्तुती केली त्या माणसाबद्दल तात्काळ आपल्या मनात राग अर्थात प्रीती प्रेम निर्माण होतं. राग द्वेष म्हणतो ते राग. राग म्हणजे भांडण नाही, राग म्हणजे प्रेम. एखाद्या माणसाने तुमची खूप स्तुती केली, तात्काळ स्तुती करणाऱ्या माणसाबद्दल तुमच्या मनात राग अर्थात प्रेम प्रीती निर्माण होते. तुम्ही लगेच त्या माणसाच्या गळ्यात हात टाकता, त्याची चौकशी करता. का स्तुती ही माणसाला प्रिय आहे. किती प्रिय आहे स्तुती माणसाला, किती प्रिय आहे. स्तुती ऐकायला मेलेला मनुष्यही उठेल, स्तुती ऐकेल पुन्हा मरेल, इतकी स्तुती माणसाला प्रिय आहे. समोरच्यानं तुमची स्तुती केली आहे, तुमच्या कानानं स्तुती भोगली आहे, तात्काळ तुम्हाला स्तुती करणाऱ्याबद्दल राग अर्थात प्रेम निर्माण होईल. तुम्ही त्याच्या गळ्यात हात टाकाल, त्याची चौकशी कराल, कुठले काय, त्याच्याशी तुम्ही मैत्री कराल, त्याला तुम्ही हॉटेलमध्ये न्याल, चहा पाजाल, नाश्ता खाऊ घालाल, तुम्ही त्याच्याबरोबर सदवर्तन कराल आणि या सदवर्तनातून या सत्कर्मातून पुण्याचा जन्म होतो. पुण्य जन्माला आलं विषय भोगातून. आता एखादा मूर्ख माणूस आहे, तो तुमच्याशी वाईट वागला, तुम्हाला घाणघाण बोलला, तुमची निंदा केली, तुमच्या कुच्च्या केल्या, तर ज्यांनी तुमची निंदा केली, कानानं निंदा भोगली, वाईट बोललाय, कानानं निंदा भोगली, तर ज्यांनी तुमची निंदा केली त्या निंदा करणाऱ्याबद्दल तात्काळ तुमच्या मनात द्वेष निर्माण होतो. हा द्वेष क्रोधाला जन्म देतो. क्रोधामुळे तुमचा सारासार विचार नाहीसा होतो. त्यामुळे तुमची बुद्धी भ्रष्ट होते आणि तुम्ही समोरच्या मनुष्यासोबत गलिच्छ वर्तन करता, त्याला शिवीगाळ करता, हाणामार करता आणि या गलिच्छ वर्तनातून हाणामारीतून पाप जन्माला येतं आणि तुमच्या जीवनात पुण्य आणि पाप जन्माला आलं रे आलं की ते तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतायत की आगा कर्मे जे उरावे तैतीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. तुमच्या जन्मात तुमच्या जीवनात थोडंही पाप पुण्य निर्माण झालं किंवा शिल्लक राहिलं तर ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात आणि जन्म मरणाच्या फेऱ्यात अडकावं लागतं. कारण पाप पुण्य हे भोगूनच पार पाडावं लागतं. आगा कर्मे जे उरावे ज्ञानोबा बोलतायत. कान हा ज्ञानेंद्रिय आहे. शब्द हा कानाचा विषय. शब्द दोन प्रकारचे, एक स्तुतीपर एक निंदापर. तुमच्या कानानं स्तुती भोगली आहे, ज्यांनी स्तुती केली आहे त्याच्याबद्दल राग, रागातून सदवर्तन, सदवर्तनातून पुण्याचा जन्म. कुणीतरी तुमची निंदा केली आहे, कानानं निंदा भोगली आहे, निंदा करणाऱ्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, त्यातून पापाचा जन्म. आणि पाप पुण्य म्हणलं की संसार बंधन आलं का पाप पुण्य भोगूनच पार पाडावं लागतं. भगवंत याची साक्ष देत आहेत. ध्यायतो विषयान पुसा संगस्तेषु जायते संगात संजयाते कामा कामात क्रोधोबी जायते क्रोधात भवती सम्मोहा सम्मोहात स्मृतिविभ्रम स्मृतिभंशात बुद्धिनाशो बुद्धिनाशात प्रणश्यती. तुम्ही कोणत्याही ज्ञानेंद्रियाचा विषय भोगला की त्यातून रागद्वेष, रागद्वेषातून पुण्यपाप आणि पुण्यपापातून संसार बंधन. आगा कर्मे जे वरावे तैतीही सुखदुःखी फळावे आणि तया ते भोगावया यावे देहा एका. हाच प्रकार डोळ्याला आहे, नाकाला आहे, जिभेला आहे, त्वचेला आहे. कारण प्रत्येक ज्ञानेंद्रियाला दोन विषय. आता डोळा आहे, रूप हा डोळ्याचा विषय, पण रूप दोन प्रकारचं आहे, एक भ्यासूर आणि एक सुरेख. डोळ्याला सुरेख रूप आवडतं, भ्यासूर रूप आवडत नाही. एखादी सुंदर व्यक्ती तुमच्या समोर आली, तुमचं मन प्रसन्न होतं, तुम्ही अट्रॅक्ट होतात, त्याच्याशी मैत्री करता, सदवर्तन करता, सदवर्तनातून पुण्य. एखादं भ्यासूर घाणेरडं रूप तुमच्या पुढे आलं, किळसवाणी व्यक्ती आली, तुम्हाला विद्विग्न अवस्था प्राप्त होते, तुम्ही त्याचा द्वेष करता, सरक बाजूला, सरक सरक, तुम्ही त्याचा द्वेष करता. तुम्ही द्वेष केला की त्याला क्रोधातून
सारासार विचार नाहीसा, बुद्धिभ्रष्ट तो तुमच्याशी गलिच्छ वर्तन किंवा तुम्ही त्याच्याशी गलिच्छ वर्तन. गलिच्छ वर्तनातून पाप. नाकाचं सुगंध आणि दुर्गंध. सुगंध नाकाच्या आवडीचा विषय, दुर्गंध नाकाच्या नावडीचा विषय. बाजूला माणूस बसलाय, त्याने अत्तराचा बोळा तुमच्या मनगटावर चोळलाय, तुम्ही वास घेतला, तुम्ही म्हणता वाह सरक अलीकडं. तुम्ही मैत्री करता, सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य, सद्वर्तनातून पुण्य. पण बाजूला बसले आणि ते पादलंय, शब्द गलिच्छ आहे पण सांगायला योग्य आहे. बाजूला बसलेलं पादलंय, त्यांनी तुमच्या नाकाला दुर्गंध दिला, पहिल्याने अत्तरचा सुगंध दिला, मैत्री झाली, सद्वर्तन पुण्य, सद्वर्तनातून पुण्य. पण बाजूला दुसरं बसलंय, ते पादलंय, त्यांनी दुर्गंध दिलाय, दुर्गंध नाकाच्या नावडीचा विषय. तुम्ही त्याला झापता. हीच वेळ सापडली का? कमी खाता येत नव्हतं का? कचकुलभर खाल्लंस, सारखा पादायलास, डोकं उठलंय, ओठीतून भाडव्या. त्याला घाणघाण बोलले, त्याला दुखवलं, गलिच्छ वर्तन केलं. गलिच्छ वर्तनातून पाप, पाप पुण्यातून संसार बंधन. आता त्वचा घ्या. मग आई असो, पत्नी असो, मृदू स्पर्श माणसाला किंवा त्वचेला आवडतो. पत्नीनं प्रेमानं तुमच्या अंगावर हात फिरवलाय किंवा आईनं प्रेमानं हात फिरवलाय. मृदू स्पर्श त्वचेला आवडतो, कठीण स्पर्श त्वचेला आवडत नाही. पत्नीनं, आईनं, जी कोणी असेल तुम्हाला मृदू स्पर्श केलाय, कुरवाळलाय, तिच्याबद्दल राग, रागातून प्रेम, प्रेमातून सद्वर्तन, सद्वर्तनातून पुण्य. पण कुणी तुम्हाला काठीने हाणलंय, कठीण स्पर्श केलाय त्वचेला, काठीनेच हाणलंय, लाथाने, बुक्याने, काठीने. ज्यांनी काठीने हाणलंय तर त्वचेला कठीण स्पर्श आवडत नाही. मृदू स्पर्श त्वचेच्या आवडीचा विषय, कठीण स्पर्श त्वचेच्या नावडीचा विषय. तुम्हाला काठीने हाणले, ज्यांनी हाणले त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप. पुण्य पाप म्हणलं की भोगूनच पार पाडावं लागतं. संसार बंधन आलंच. अगा कर्मे जेवरावे. आता राहिली जीभ. जिभेची चव हा जिभेचा विषय, पण चव दोन प्रकारची, रस दोन प्रकारचे. तसे सहा आहेत, कटू, आम्ल, लवण, पण दोन धारा. जिभेला गोड रस आवडतो, कडू रस आवडत नाही. एखाद्या माणसानं तुम्हाला मिष्टान्नाची पंगत दिली आपल्या घरी नेऊन, तुम्ही प्रसन्न होता, त्याच्याबद्दल राग, प्रीती, प्रेम, तुम्ही त्याच्याशी सद्वर्तन करता, मैत्री करता, त्या सद्वर्तनातून पुण्याचा जन्म. पण एखाद्याने अतिशय घाणेरडं, अतिशय घाणेरडं, जुनं खरकटं मरकटं कसले घाणेरडं जेवण घातले, ज्याला चवच नाही, तुम्हाला त्याच्याबद्दल द्वेष, द्वेषातून क्रोध, क्रोधातून गलिच्छ वर्तन, गलिच्छ वर्तनातून पाप. पाप पुण्य म्हणलं की भोगावंच लागतं. संसार बंधन आलंच. आगा कर्मे जेवरावे. अशा प्रकारे ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि प्रत्येक ज्ञानेंद्रियाचा आपापला स्वतंत्र विषय आहे. आणि ही ज्ञानेंद्रिय सारखी विषयात चरत असतात आणि विषयात चरून विषय भोगून तुमच्याकडून पाप पुण्य करून घेतात आणि पाप पुण्य तुम्हाला भोगूनच पार पाडावं लागतं आणि ते भोगण्यासाठी तुम्हाला पुन्हा पुन्हा जन्म धरावे लागतात आणि तुम्ही संसार बंधनात अडकता. 84 लाख योनी फिरत असतात. तुमचा देव आणि मोक्ष दुरावतो. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की विषयाचे ध्यान विपाय आहे मन, तरी एसनी पतन गिवन सीत पावे. काय म्हणतात ज्ञानोबा? विषयाचे ध्यान विपाय आहे मन, तरी एसनी पतन गिवन सीत पावे. साधं विषयाचं ध्यान जरी मनात आलं, विषय भोगले तर पाप पुण्य होईल, पण विषयाचं ध्यान जरी मनात आलं तर एसनी पतन गिवन सीत पावे. विषयाचं ध्यान मनात आलं, विषयाचं चिंतन केलं की हे मन तुम्हाला विषयाकडे खेचून नेतच, विषय भोगायला लावतच, पाप पुण्याची निर्मिती करतच आणि तुम्हाला संसार बंधनात अडकवतच. देव दुरावला, मोक्ष दुरावला. विषयाचे ध्यान विपाये वाहे मन, तरी एसनी पतन गिवन सीत पावे. अर्थात जो मनुष्य ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो त्याचं पतनच होतो, तो नरकालाच जातो. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही विषयाचा त्याग करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला सद्गती लाभू शकत नाही. आणि म्हणून ज्ञानोबा म्हणतात की म्हणून आपली आपण पिया, जरी इंद्रिय येती आया, तरी अधिक काय धनंजया सार्थक वासे.
मानवी जीवनातलं सर्वात मोठं सार्थक जर काय असेल तर इंद्रियावर ताबा मिळवणं. आपुली आपण पेया जरी इंद्रिय येती आया, तरी अधिक काय धनंजया सार्थको असे. अरे यापेक्षा काय मोठं सार्थक आहे? कोणतं? की आपण आपली इंद्रिय जिंकणं. म्हणून मनुष्य जीवनातील सर्वात मोठं सार्थक जर काय असेल तर आपण आपल्या इंद्रियावर ताबा मिळवणं, आपण आपली इंद्रिय जिंकणं. का? इंद्रियावर ताबा मिळवला, इंद्रिय जिंकली की आपण इंद्रिय विषयातून काढू शकतो आणि भगवंताच्या दिशेने नेऊ शकतो, आणि आम्हाला भगवंताची प्राप्ती सुलभ होते, आम्हाला मोक्ष मिळतो, देव भेटतो. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही इंद्रियाच्या अधीन आहेत, इंद्रियाचे दिने आम्हा केले नारायणे. नारायणाने अर्थात मूळच आम्हाला निसर्गात आम्ही इंद्रियाच्या अधीन आहोत, इंद्रियाच्या दीन आहोत, इंद्रियाचा पगडा आहे आमच्यावर, आम्ही इंद्रियाचे गुलाम आहोत. इंद्रिय आमचा मालक आहे. इंद्रिय जसे नाचवतील तसं आम्ही नाचतो, विषय भोगतो. आणि मग जोपर्यंत विषय भोगतात, ज्ञानोबा बोलतात की पतंगा दिपी आलिंगन ते तर त्यासी अचूक मरण, ती विषयाचरण आत्मघाता. ऐका हो नीट. पतंगा दिपी आलिंगन ते तर त्यासी अचूक मरण, ती विषयाचरण आत्मघाता. ते पतंग नावाची पाकोळी असते, तिला वाटतं मी दिव्याला विजवेल, ती दिव्यावर झडप घालायला जाते, पण अचूकरित्या ती पाकोळीच मरती, तो पतंग मरतो. तसं तुम्ही विषयात चरले की तुमचं मरण अर्थात तुमचं पतन अचूकरित्या होतं. पाकोळी दिव्याला विजवायला गेली की तिला जळावं लागतं. तुम्ही विषय भोगले की तुम्हाला जळावं लागतं, अर्थात तुम्हाला नरकालाच जावं लागतं. ती विषयाचरण आत्मघाता. तुम्ही विषय भोगले की तुमचा आत्मघातच होणार, तुम्ही नरकालाच जाणार. आणि म्हणून विषयाचे ध्यान विपाय आहे मन, तरी एसनी पतन गिवंसित पावे. जो मनुष्य ज्ञानेंद्रियाचे विषय भोगतो तो नरकालाच जातो. मी बोललो सगळ्या ज्ञानेंद्रियाचा विषय सांगितला. बघा, कानाने निंदा स्तुती भोगली, स्तुती भोगली पुण्य, निंदा भोगली पाप. आणि पदरी पाप असेल तर तुम्हाला नरकालाच जावं लागेल, नरकालाच जावं लागेल. स्तुतीपेक्षा निंदेने माणूस जास्त खवळून उठतो. आणि म्हणून स्तुतीने जेवढं पुण्य होईल त्यापेक्षा निंदेने अधिक पाप पैदा होतं. विषय भोगल्यानंतर पाप पुण्य दोन्ही निर्माण होतात, पण पुण्य अल्प आणि पाप जास्त निर्माण होतं. आणि जिथं जास्त पाप आहे तो मनुष्य नरकालाच जातो. तुमच्या पदरी खूप पाप आहे, तुम्ही नरकाला जाल. तुमच्या पदरी खूप पुण्य आहे, स्वर्गाला जाल. तुमच्या पदरी पाप पुण्य समान आहे, तुम्ही पुन्हा मनुष्य व्हाल. तुमच्या पदरी पाप पुण्य शिल्लक नाही, तुम्ही मुक्त व्हाल. आणि म्हणून नाथ महाराज म्हणतात की सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गग्रामी का नरके. विषयात चरले, विषय भोग घेतला की पुण्यपाप दोन्ही निर्माण होतं, पण पुण्य कमी प्रमाणात, पाप अधिक प्रमाणात. आणि पाप खूप प्रमाणात असलं की तुमचं पतन होतं, तुम्हाला नरकालाच जावं लागतं. आणि म्हणून ज्ञानोबा शब्द करतायत, शब्दप्रयोग करतायत की विषयाचे ध्यान विपाय आहे मन, तरी एसनी पतन गिवंसित पावे. विषय भोगल्यावर तर ठीक आहे, पतन असेल, पण विषयाचं ध्यान जरी मनात आलं तर तुमचं पतन ठरलेलं आहे. तात्पर्य विषय भोगातून तुमचं पतन होतं, तुम्ही नरकालाच जाता. कारण विषयातून पापाची खूप मोठ्या प्रमाणात निर्मिती होती. पुण्य कमी पण पाप जास्त निर्माण होतं, आणि पाप तुम्हाला नरकाला नेतं. आणि म्हणून जोपर्यंत विषयचरण आहे, विषय भोग आहे, इंद्रिय विषयात रममान आहेत, तो पण पाप घडणारच. पाप पुण्य दोन्ही आहे, पण पाप कमी, पुण्य कमी, पाप जास्त होणार. हे पाप तुम्हाला नरकालाच नेणार. मग तुम्हाला देव कधी भेटणार? मग तुमच्या भगवत प्राप्तीला आडवं येते कोण? प्रामुख्यानं तर ज्ञानेंद्रियाचा विषय भोग. पाप दोन गोष्टीमुळे जन्माला येतं. एक ज्ञानेंद्रियाचा विषय भोग, जे आपण आता बोललो, आणि दुसरं आपली बरे वाईट कर्म, नित्यनैमित्तिक कर्म, त्यातून पुण्य जन्माला येतं. काम्य कर्म, त्यातून पुण्य जन्माला येतं. निषिद्ध कर्म, त्यातून पाप जन्माला येतं. कर्मातून पाप पुण्य जन्माला आलं, विषय भोगातून पाप पुण्य जन्माला आलं. आणि म्हणून जोपर्यंत तुम्ही विषय भोगत राहाल तो पुण्य आणि पापाची निर्मिती, पुण्य पापाची निर्मिती म्हणलं की संसार बंधन आलंच. तुम्हाला चुकूनही मोक्षाने देव मिळणार नाही. मग परमार्थाची खरीखुरी व्याख्या जर करायची असेल तर जीवन पाप पुण्यरहित होण्यासाठी आयुष्यभर केलेली रामनामाची साधना म्हणजेच परमार्थ.
जीवन पाप पुण्यरहित व्हावं. सद्गुरू येतो, मुक्ती देतो, आत्मज्ञान देतो. मी बोललो, पदरी गडगंजे पापे नरकाला जाल, पदरी गडगंजे पुण्य स्वर्गाला जाल, पाप पुण्य समाने पुन्हा मनुष्य व्हाल, पाप पुण्य शिल्लक नाही मुक्त व्हाल. सुकृत दुष्कृत समान समी, तेची पाविजे मनुष्यभूमी, जे पडे विषमी ते स्वर्गगामी का नरकी. जीवन पाप पुण्यरहित व्हावं, मुक्ती लाभते, सद्गुरू शोधत येतो, आत्मज्ञान शोधत येतं, देव शोधत येतो, सगळं मिळतं. जीवन पाप पुण्यरहित व्हावं. पण तुम्ही विषय भोगत असाल तर जीवन पाप पुण्यरहित कधी होत नाहीच. कारण विषय सेवनातून, ज्ञानेंद्रियाच्या विशेष सेवनातून पाप पुण्याची सातत्याने निर्मिती होते. आणि पाप पुण्य जर जीवनात निर्माण झालं तर ते भोगावंच लागतं, भोगावंच लागतं. आगा कर्मे जेवरावे ते तीही सुखदुःखी फळावे, आणि तया ते भोगावया यावे देहा एका. आणि म्हणून आम्ही ज्ञानेंद्रियाचे गुलाम आहोत. ज्ञानेंद्रिय विषयात चरतात, विषय भोगतात, आणि या विषय भोगातून पाप पुण्याची निर्मिती करतात. हे पाप पुण्य भोगावंच लागतं, आणि आम्हाला संसार बंधनात अडकावंच लागतं. आमचा देव दुरावतो, मोक्ष दुरावतो. आणि म्हणून की निसर्गता स्वभावता या इंद्रियांना जी विषयाची ओढ आहे, यांना विषयातून काढायचं आणि देवाच्या दिशेने जोडायचे. यासाठी यांना विनंतीच करावी लागेल. पोरगं लय बिघडले, हाणून मारून ठेपायला येत नाही, त्याच्या पायास पडावं लागेल बापाला, चुच करून गोडी गोडीन त्याला ठेपायला आणावं लागेल. तसं इंद्रियांनाही चुच करावं लागतं, विनंती करावी लागते की ज्या ज्या अभंगातून तुकोबराय करतायत. काय विनंती केली? पहिली विनंती, घी घी माझे वाचे गोड नाम विठोबाचे. अभंगाच्या पहिल्या चरणात काय विनंती केली? घी घी माझे वाचे गोड नाम विठोबाचे. इंद्रियांना विनंती केली, त्यात पहिली जिभेला विनंती केली. मी बोलून गेलो की इंद्रियांना विषयातून बाहेर काढताना कमालीचं दुःख होतं, कमालीचं दुःख. तो चक्रवाक पक्षी दाम्पत्याचा वियोग झालाय, एकमेकाला शोधतायत, त्यांना जेवढं दुःख होतं, दाराबाने उदाहरणं दिलीत, त्यांना जेवढं दुःख होतं. किंवा गाईच्या कासातून, पाणवलेली गाय गाईच्या कासातून पिताना वासरू वडून बाजूला काढलं, त्याला जे दुःख होतं. किंवा एकुलते एक लेकरू आहे आणि काळाने वडून नेलं, आई पडून मरलं, आईला जे दुःख होतं. हे कमी वाटले दृष्टांत. शेवटी महाराज म्हटले की पाण्यातून मासा बाजूला काढला, तर त्याला जे दुःख होतं तितकं दुःख या इंद्रियांना विषयातून बाहेर काढताना होतं. आणि मग हे सहज बाहेर निघतील का? इतकी घन आसक्ती या इंद्रियांना विषयाची, ते सहजासहजी बाहेर निघतील का? आम्ही रागावल्याने बाहेर निघतील का? हां, शक्यच नाही. जसं लाकडं अग्नीला टाकली तर अग्नी जास्त पेटतो, तर यांना आम्ही जर जास्त वाढायचा प्रयत्न केला तर हे पेटून उठतात. जसा इंधने आगी सावावं होय, बरोबर आहे. आणि म्हणून या बलवान इंद्रियांना विषयातून बाहेर काढायचं असेल तर यांना विनवणीच करावं लागेल, यांच्या पायाच पडावं लागेल, यांना हातच जोडावं लागेल, यांना विनंतीच करावं लागेल. आणि ती विनंती तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात करतायत आणि म्हणतायत, घी घी माझे वाचे गोड नाम विठोबाचे. इथं काही करायचं नाही, इकडचं दारं मोडायचं आणि इकडं पाणी सोडायचं. तुम्ही जर शेतकऱ्याचे लेकरं असताल, मी शेतकऱ्याचंच लेकरू आहे, ग्रामीण भागातला आहे, मी शेती केली, सगळं केलं. इकडचं दारं इकडं मोडायचं, इकडचं दारं इकडं मोडायचे. उदाहरणार्थ तुम्ही ज्वारीचे दारे धरतायत, एक वसारी भिजली, ती दारं बंद करायचं, दुसऱ्या वसारीवर दारं मोडायचं. त्याला म्हणायचं इकडचं दारं इकडं मोडायचं. तसं इंद्रिय विषयातून काढायची आणि भगवंताच्या दिशेने वळवायची. पण ही वळवताना इंद्रियांना विनंती करून वळवायची, त्यांच्यावर दादागिरी करायची नाही. ते ऐकत नाहीत, मग ते पेटून उठतात. जसं मी बोललो की जसे इंधने आगी सावा होय, अग्नी लाकडं टाकली होती विजत नाही, जास्त भडकते. इंद्रियावर दादागिरी केली, हे चाल नाही म्हणलं की ते जास्त भडकत. ते म्हणतं असं आहे का? मग त्यांना चुचकारून प्रेमानं पाया पडूनच घ्यावं लागतं, हात जोडूनच आणावं लागतं. म्हणून ही विनंती, घे घे माझे वाचे, घे घे माझे वाचे गोड नाम विठोबाचे. हे जिबे, महाराज म्हणतात, हे जिबे, अगं काय काय विषयात पडले त्या,
5 ज्ञानेंद्रिय आहेत, 5 विषय आहेत, काय पडलं की त्यात? तू ये ना, बघ ना, माझ्या विठ्ठलाचं नाव सुद्धा किती गोड आहे, बघ ना घेऊन तू. तुला विषय आवडतात ना बाई, हरकत नाही, पण एखाद्या वेळेस ये ना ग इकडं, एकदा माझ्या विठ्ठलाचं नाव घेऊन बघ. अशी तिला विनंती करावी लागते. आणि तेव्हा ती जी पटते, आपण नाही का म्हणतो ते माणूस पटला, आता ती पटली म्हणत नाही मी, पण माणूस पटला एवढं म्हणतो, तेव्हा एखादा मनुष्य पटतो. तशी ती जीभ आपल्याला पटते, तिला हातपाय पडल्या विनंती केल्यावर, ये ना ग बाई, काय त्या विषयातच लय मजा आहे ग. तिला म्हणलं ना, जिबे बेशरम, काय त्या विषयात चरते का, चलो माघारी, ये देवाकडं. ती म्हणते असं वय, तुझ्याकडे बघते. तिला जास्त जोर येतो, ती जास्त विषयात जाते. मग तिला हात जोडायचे, बाई जिबे माय, जीभ ताई, थोडं या ना आमच्या पांडुरंगाकडं, आमच्या विठ्ठलाचं नावसुद्धा फार गोड आहे, एकदा घेऊन बघा ना. हनुमान महाराज म्हणतात की घे माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. हे जिबे ये ना ग, बघ ना माझ्या विठ्ठलाचं नाव घेऊन किती गोड आहे, तुला आवडेल बघ. अशी विनंती केल्या कुठं एखाद्या वेळेस जीभ आमच्या ऐकण्यात येते आणि देवाच्या दिशेने वळते, मग विठ्ठलाचं नाव घेऊ लागते. पहिली विनंती जिभेला केली. जीभ हा सर्वात बलवान ज्ञानेंद्रिय आहे. जिभेचे 2, बाकीच्या ज्ञानेंद्रियांना एकच कार्य, त्वचेला एकच आहे, स्पर्श आहे. मग ते 2 प्रकारचे आहेत, मर्दू कठीण वगैरे, पण एकच कार्य. डोळ्याला रूप आहे, 2 प्रकारचं आहे, भ्यासूर सुरेख, पण एकच आहे, एकच रूप आहे. नाकाला गंध आहे, 2 प्रकारचा आहे, सुगंध दुर्गंध, पण विषय एकच आहे. कानाला निंदास्तुती, 2 प्रकारचे, पण विषय मूळतः एकच, शब्द हा एक विषय. जिभेचा विषय चव आहे, एक झाला. जीभ ज्ञानेंद्रिय आणि जीभ बोलते, म्हणजे तोंड किंवा जीभ हे कर्मेंद्रिय बी आहे. जिभेचा डबल रोल आहे, जीभ ज्ञानेंद्रिय आहे आणि कर्मेंद्रिय आहे. जीभ चव घेते म्हणून ज्ञानेंद्रिय आहे, जीभ बोलते म्हणून कर्मेंद्रिय आहे. तोंड कर्मेंद्रिय आहे म्हणजे जीभच आहे. तोंड काय, जीभ नसेल तोंड काय बोलणार आहे. जीभ बोलते म्हणून कर्मेंद्रिय, जीभ चव घेते म्हणून ज्ञानेंद्रिय. डबल रोल आहे, डबल ताकद आहे. म्हणून पहिली विनंती जिभेला आहे, घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे. जगामध्ये जास्त पाप जर कोण करत असेल तर ती जीभ आहे. बाकीचे इंद्रिय पाप करतातच विषय भोगातून, पण जास्त पाप जीभ करते. आणि जितकं जास्त पाप तितकं जास्त संसार बंधन. आणि म्हणून महाराजांनी पहिली विनंती जिभेला गेली की जिभे माय, ये ना ग आमच्याकडे, घे की आमच्या विठ्ठलाचं नाव. जिभेला गुलवलंय, कारण जीभ ताब्यात आली की 90% पाप ताब्यात येतं, आणि 10% राहिलं काय बाकीचे इंद्रिय मग गुलवता येतील, पण जीभ लय ताकदवाने जास्त पाप करते. ज्ञानोबरायांनी वाणीचे एकूण 12 दोष सांगितले, जीभ कशी पाप करते. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये वाणीचे एकूण 12 दोष सांगितले. विरोधू वादबळू, प्राणी ताप ढाळू, उपहास छळू, वर्मस्पर्शू, आटू वेगू विंदानू, आशा शंका प्रतारणू, हे संन्यासिले अवगुणू जी अवाचा. हे एकूण वाणीचे 12 दोष आहेत. आणि या 12 दोषातून जीभ सारखं पापच करीत असतील, तुम्हाला नरकाला नेत असतील. विरोधू वादबळू, विरोधात्मक बोलायचं, विनाकारण विरोध. अरे संध्याकाळी फार उशीर होतो माणसाला यायला जायला झोपायला, मग कीर्तन 9 ते 11च्या ऐवजी आपण 6 ते 8 ठेवू. एका जन्माचं नाही जमायचं, 6 ते 8 नाही, 9 ते 11च पाहिजे, नाही तर आम्ही पट्टी देणार नाही. कारण नसताना विरोध, विरोधू विरोधात्मक बोलणं. हो, आपल्याला गावाला जीपने जायचं, नाही मला बसनेच जायचं, गरज नसताना विरोध. विरोधू विरोधात्मक बोलणं वाणीचा दोष आहे, पाप जन्म घेतं. विरोधू वादबळू, वाद उभा राहिला असं बोलायचं, घाण 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 अश्लील शिव्या द्यायच्या, गटुड्यातल्या घाण घाण शिव्या द्यायच्या, वाद उभा राहिला असं बोलायचं. विरोधू वादबळू. प्राणी ताप ढाळू, संताप येईल असं बोलायचं.
बाप दारात उभा आहे, आई घरात स्वयंपाक करते, मुलगा मध्ये उभा आहे. बाप मुलाला म्हणतो पप्या आईला बोलवर तुझ्या. मुलगा आईकडे गेला, म्हणतो आई तुला बोलवलंय. आई म्हणते कोणी? तर मुलगा म्हणतो तुझ्या नवऱ्याने. बरं आहे का? आता पप्पानी बाबांनी म्हणलं काय बिघडेल, पण म्हणला तुझ्या नवऱ्याने. भले सत्य बोलला पण कटू बोलला. जो बोलवतो तिचा नवराच आहे. अरे पण पप्पानी बोलले, बाबांनी बोलले, माझ्या बापानी बोलले म्हण ना, पण डायरेक्ट म्हणला तुझ्या नवऱ्याने. आईला संताप येतो, संताप येतो. ह्या चुलीतल्या जळत्या लाकडाने मारू, त्याच्या नडीचा घोट घेऊ, याला का मी जन्माला घातलं असं तिला पश्चाताप होतो. प्राणिताप ढाळू, संतापजनक बोलणं, वाणीचा दोष, पापाची निर्मिती होते, नरकाला जातं. विरोधू, वादबळू, प्राणिताप ढाळू, उपहास छळू, उपहासात्मक बोलणं. अतिशय चांगली सून आहे, सुंदर संसार करते, पण सासू थाय 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 नाचीत असते तिला खालीवर खालीवर खालीवर. अगले राजा रुस्तमाचीस काय, 4 टारकाला नाही आणलेस बापाच्या घरून आणि दिमाग करायलीस, हाय ते खाकी. उपहासात्मक बोलणं, पावलं पावली सुनेचा अपमान करणं, उपहास छळू, वर्मस्पर्श, उपहासात्मक बोलणं, वाणीचा दोष आहे. पुढं वर्मस्पर्श, वर्माला झुंबल असं बोलायचं. ए लांगड्या, ए फेगड्या, ए डुचक्या, ए नकट्या, ए काळ्या, ए रगत पित्या, ए फलाण्या बिस्तान्या. व्यंगावर बोट ठेवायचं, व्यंगावर. ए डुचक्या, ए तिरळ्या, ए लंगड्या, ए फेगड्या, वर्मावर बोट ठेवायचं, झुंबल असं बोलायचं. त्याच्या हृदयामध्ये अग्नीचा डोम निर्माण होईल असं वर्मस्पर्श बोलायचं. वाणीचा दोष, पापाचा जन्म होतो, नरकाला जावं लागतं. विरोधू, वादवळू, प्राणी ताप ढाळू, उपहास छळू, वर्मस्पर्श. आटू, वेगू, विंदानू, आशा, शंका, प्रतारणू, हे संन्यासिले अवगुणू जियावाच्या. आटू, हट्टात्मक बोलणं. बाप म्हणतो आपली गरिबी रे, जाऊ दे, साधा मोबाईल घे आपला 5-6 हजाराचा, लय झाला 10 हजाराचा. नाही नाही, मला सगळ्यात मोठा स्मार्टफोनच घ्यायचा आहे, 25,000 30,000. अरे बाप म्हणतो गरिबी, नाही ना मला घ्यायचाच, रडत बसतं. घेऊन देतो बाप. आटू, हट्ट करणं. कुठला आहे हट्ट? हट्टात्मक वाणी, दोष आहे. ॲडजस्टमेंटच करायचं नाही, नुसतं हट्ट. पाहिजे म्हणजे पाहिजे, दे म्हणजे देच. आटू, वेगू, वेगात फाड 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 बोलायचं. भाजीला थोडं मीठ कमी पडले, काय बिघडतं का, मरतं का? लगभग मीठ कमी पडलं किंवा जास्त झालं तर. पण बायकोची कुळी काढायची. पोरीची म्हातारी झालीस, पोरीची म्हातारी झालीस, पण अजून भाजीला मीठ किती टाकावं तुला कळत नाही. हे शिकलं का तुझ्या माईनी? हे शिकलं का तुझ्या बापानी? हेच वळण आहे तुझं? तुझं खानदानच नालाय की 50 शिवाय द्यायच्या बायकोला, का तर भाजीला मीठ थोडं कमी पडले. अरे वेगात फाड 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 फाड, तिचा विचारच करायचा नाही, फाड 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 बोलायचं. वेगू, वेगात बोलणं, दोष आहे, पापाची निर्मिती, नरकाला जातं. आटू, वेगू, विंदानू, विंदान म्हणजे कपट. मनात कपट ठेवायचं, वरून एक आतून एक, वरून एक आतून एक, पारद्यासारखं हरणाला चारा दाखवायचा आणि त्याला जाळ्यात पकडायचं. विंदान, कपटयुक्त वागणं, कपटयुक्त बोलणं, दोष आहे, पाप आहे, नरकाला जातं. वाणीचे दोष. आटू, वेगू, विंदानू, आशा, आशाला लावायचं. एखादा मनुष्य पैसे मागायला आला, 5-4 उसने द्या, हो देतो म्हणायचं. आणि तो ज्यावेळेस मागायला येईल त्यावेळेस माझं नाही रे, पोराची फीस भरायची, मी पाठवून दिली, माझं रुपये राहिलं नाही, घरात आहेत पण द्यायचे नाही. आशाला लावायचं, हो म्हणायचं आणि द्यायचं नाही. आशा, शंका, शंकायला असं बोलायचं. अहो काय विचारता, पोरगी एवढी सुंदर आहे, काय पोरगी म्हणता, चांदीसारखी, एवढी पोरगी सुंदर आहे, पण नुसतं पण म्हणायचं का बसायचं. आता पोरगी चांदीसारखी सुंदर आहे, पण म्हणलं की समोरच्या पार्टीला शंका येते. पण मग हिचं चारित्र्य खराब आहे का, काहीला अंतस्थ गुप्त रोग आहे का मोठा शरीरात, काहीचं खानदान खराब आहे, हिचं आचरण खराब आहे, अशा शंका येत्या. स्वीर पण मोडतं. पोरगी फार सुंदर आहे हो, विचारूच नका, परंतु, नुसतं परंतु म्हणायचं, पुढं काय बोलायचं नाही. शंकायला असं बोलायचं. आटू, वेगू, विंदानू, आशा, शंका, प्रतारणू, फसवायचं. मनुष्य मांजर शिंब्याला उभा आहे आणि तो म्हणतो बीडचा रस्ता कोणता हो, तर त्याला सोलापूरचा रस्ता दाखवायचा. तो विचारतो बीडचा रस्ता कोणता आहे, पण त्याला सोलापूरचा रस्ता दाखवायचा. प्रतारणा करायची, फसवायचं, विरुद्ध दिशेला पाठवायचं. अशा प्रकारे एकूण हे ज्ञानोबराने ज्ञानशीत वर्णित वाणीचे 12 दोष आहेत.
आणि या वाणीच्या प्रत्येक 12 दोषातून भरभरून पाप निघतं, ते पाप तुम्हाला नरकाला नेतं. आणि म्हणून तुकोबाराने पहिली विनंती जिभेला केली, घेई घेई माझे वाचे गोड नाम विठवाचे. हे जिभे माय, हे जिभे ताई. तिला माय म्हणला, ताई म्हटले, विनवणी केली तिची. हे जिभे माई, इथं माय ताई म्हटले नाही, पण तिची विनवणीच केली. हे जिभे माई, हे ताई, हे जिभ माय, ये ग माय माझ्या विठ्ठलाचं नाव घे. विनंती आहे, चाटळे जीभ. मी म्हणतो माणसाला जीभ नसती तर मनुष्य सर्वात सुखी राहिला असता. मनुष्य दुःखी तो जिभेमुळं. माणसं बोलून त्यावर विचार करतात, विचार करून बोलणारा एखादाच असतो. माणसाने विचार करून बोलावं. मनुष्य विचार करून बोलत नाही म्हणून भांडणं होतात. शब्द शस्त्रासारखे असतात, करवतीसारखे असतात, काळीच कापतात. मारल्याला वळ बुजतं पण बोलल्याला वळ बुजत नाही. आपल्याकडे मन आहे. जीभ सर्वात भारी. एकदा जिभेचं आणि दाताचं भांडण लागलं. दात भूषणात आले. ते म्हणले, जिभे आम्ही 32 आहेत, तुझ्यावर तुटून पडलो, तुझा क्षमा करू. जीभ म्हणली, असं का, बरं दाखवू का तुम्हाला. दात म्हणले, दाखव. अगं तू काय लवचिक मासकांडाची, तुझी काय कथा आहे का, आम्ही दात हाडकासारखे निबर कचा कचा चावून तुझा भुगा करू. जीभ म्हणली, बरं दाखवू का. जीभ म्हणली, मी समोरच्या माणसाला एक जर शिवी दिली, समोरच्या माणसाला एक जर शिवी दिली आणि त्यांनी ठोका टाकला, तुम्ही 32च्या 32 आऊट, एका ठोक्यात आऊट. कोण भारी, जीभ का दात. एकटी जीभ 32 दाताला भारी आहे. आणि म्हणून जीभ सर्वात जास्त पाप करते. जिभेला आवर घाला. साचे आणि मवाळ मितुले परी सरळ, शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. दानोबारा. वाणी रसाळ असावी, मधुर असावी, गोड असावी. पण आमच्यापाशी वाणीचे दोष आहेत 12. ते दोष आम्ही सातत्यानं करतो. वाणीचे दोष, पापाचे भागीदार होतो, नरकाला जातो. इंद्रिय बलवान असतात.